नमस्कार मित्रांनो, आपले माझ्या चॅनलवर स्वागत आहे. हिंदू धर्मात गणेश चतुर्थी हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण विशेषतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी आपले प्रिय गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देतात. गणेश चतुर्थी हा सण गणपती बाप्पाच्या जन्माशी संबंधित आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे देवता आणि शुभ कार्याचे आरंभकर्ता मानले जातात. आपल्या जीवनातील सर्व विघ्नांचे हरण करणारे हे भगवान गणेश आपल्या प्रत्येक कार्याला यशस्वी बनवण्यासाठी आपल्या घरी येतात. चला तर मग पाहूया गणेश चतुर्थी यावर्षी कोणत्या दिवशी आहे, मुहूर्त काय आहे, पूजा विधी कशी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत की अनंत चतुर्दशी कधी आहे आणि गौरी कधी येणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपण जर गणपती बाप्पावर अप्रतिम प्रेम करत असाल तर कॉमेंट्समध्ये ओम गणेशाय नमः लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी येणार आहे आणि गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11 वाजेपासून असणार आहे, तर तो दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी गणेश मूर्ती स्थापना केल्यास अत्यंत शुभ फळ मिळते असे मानले जाते. पाहूया आता पूजा सामग्री. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी काही विशेष सामग्रीची आवश्यकता असते. चला तर मग ती कोणती आहे ते आपण पाहूया. सगळ्यात पहिली म्हणजे गणेश मूर्ती. त्याशिवाय गणेश पूजा अपूर्ण आहे. गणेश स्थापनेसाठी लागणारे पाट, त्याच्यानंतर पूजेसाठी चौरंग, लाल आणि पिवळ्या रंगाचे कापड, दुर्वा, फुलांची माळ, फुले जसे की कमळ, मोगरा, जाई जुई, गुलाब आणि चमेली, हळदी कुंकू, अक्षता म्हणजेच तांदूळ, पान, सुपारी, नारळ, लहान आणि मोठी आरतीची ताटे, अगरबत्ती, धूप आणि कपूर, दीप आणि तूप किंवा तेल, तसेच नैवेद्यासाठी मोदक, लाडू किंवा अन्य काही प्रसाद जो तुम्ही बनवला असेल. आता पूजा कशी करायची? त्यात आधी मूर्तीची स्थापना करायची. पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यावर ठेवायची. मूर्ती स्थापना करण्यापूर्वी तिचे तोंड पूर्व दिशेला असावे याची खात्री तुम्ही बाळगा. सामग्री जमवून गणपतीची आराधना सुरू करायची. प्रथम गणपतीच्या मूर्तीला पाण्याने स्नान करायचे. नंतर त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचे. फुलेही अर्पण करायची. त्याच्यानंतर हळद कुंकू लावायचा, अक्षता वाहायची, पान, सुपारी आणि नारळ अर्पण करायचे. प्रसाद आणि मोदक अर्पण करायचे. दीप, धूप आणि अगरबत्ती लावायची. त्यानंतर मंत्र पठण करायचे आणि आरती म्हणायची. तिला आपल्या घरातील सदस्यांच्या नावाने दुर्वा आणि फुले अर्पण करायची आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पाहूया की सजावट कशी करायची. गणेश चतुर्थीच्या दिवशी घर सजवण्याचे विशेष महत्त्व आहे. काही घर सजावट कल्पना तुम्हाला मी सांगते. पहिली, फुलांच्या माळा. फुलांच्या माळांनी सजावट करून पुष्पहारांनी मूर्तीच्या अवतीभोवती तुम्ही सजावट करू शकता. तर आहे दिव्यांची सजावट. गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या भोवती दिव्यांच्या माळा लावा. रंगीत दिव्यांनी आणि कंदिलांनी घर सजवा. त्याचप्रमाणे तुम्ही रेडीमेड दिवेही वापरू शकतात. तर आहे रांगोळी. बाप्पाच्या मूर्तीसमोर रंगीबेरंगी रांगोळी काढायची. शुभचिन्हांचा समावेश करायचा, जसे की स्वस्तिक, कमळ. प्रमाणे तुम्ही थीमही करू शकतात. नैसर्गिक सामग्रीचा वापर करून तुम्ही थीमही सजावट करू शकतात. त्याचप्रमाणे पारंपरिक आणि आधुनिक पर्यायही आहेत. तसेच शक्य असेल तर शाडूची मूर्तीही गणपती बाप्पासाठी वापरायची, कारण पर्यावरणाचाही आपल्याला खास खयाल ठेवायचा आहे. गणपती बाप्पाचे आवडते रंग आहेत लाल, पिवळा आणि हिरवा. हे त्यांना खूप प्रिय कलर आहेत, म्हणून या रंगांचा समावेश तुम्ही डेकोरेशनमध्ये आणि मूर्ती सजावटीमध्येही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही मूर्तीच्या सोबती डेकोरेशन करताना वस्त्रांमध्येही हा कलर वापरू शकतात. गणपती बाप्पाच्या समोर काही खास उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील संकटे आपोआप दूर होतील. त्याच्यातला पहिला आहे, गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर तुम्ही दुर्वा अर्पण करा.
दुर्वा अर्पण केल्याने तुमचे संकटे दूर होतील. गणपती बाप्पांना मोदक अर्पण करून त्यांच्या कृपेला प्राप्त करा, कारण गणपती बाप्पांना मोदक हे खूप प्रिय आहेत. गणपती बाप्पाच्या चरणी 21 दुर्वा वाहून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा, कारण गणपती बाप्पांना दुर्वा ही खूप प्रिय आहे आणि दुर्वा वाहिल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा आपली नेहमी मदत करतात. तसेच काही नियम आहेत जे तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी पाळायला पाहिजेत. चला तर ते कोणते आहेत ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्धता. तुम्ही घराला अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध करून तसेच स्वतःलाही शुद्ध करून ठेवायचे. आपला परिसर आणि गणपती बाप्पाच्या अवतीभोवतीही स्वच्छता ठेवायची. पूजेदरम्यान मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करायचे नाही. त्याचप्रमाणे तामसिक आहारही टाळायचा. गणपती बाप्पाच्या समोर रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करायची. पूजा संपल्यानंतर गणपती बाप्पाला एकटे अजिबात सोडायचे नाही. कोणी ना कोणी व्यक्ती त्यांच्यासोबत नेहमी असायला पाहिजे. गणपती बाप्पाची मूर्ती आणण्याची योग्य वेळ कोणती आहे बरे? मूर्ती आणण्यासाठी योग्य वेळ सकाळी गणेश चतुर्थीच्या मुहूर्ताच्या आधी किंवा त्याच दिवशी सकाळी लवकर असावी. विशेषतः मूर्ती दुपारच्या शुभ मुहूर्ताच्या आतच आणावी, कारण त्यानंतरच गणेशाची स्थापना केली जाते. यावेळेस घरात मूर्ती आणल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असा समज आहे. तुम्ही कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत तर मूर्ती रात्री आणणे टाळावे, कारण रात्रीचे काळ अशुभ मानला जातो. तसेच चतुर्थीच्या आधीच्या दिवशी मूर्ती आणणे टाळावे. हा सण गणेश जन्माचा असतो आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशीच मूर्ती आणणे उचित मानले जाते. चला तर मग आता आपण पाहूया गणेश चतुर्थीची कथा. एकदा पार्वती मातेने श्री गणेशाला दरवाजा राखण करण्यासाठी उभे ठेवले होते. तेव्हा शिवजींनी त्याला न ओळखता त्यांचे मस्तक उडवले. नंतर पार्वतीच्या विनंतीवरून शिवजींनी हत्तीचे मस्तक लावून गणेशाला पुन्हा जिवंत केले. या प्रसंगानंतर गणेशाला सर्व पूजांमध्ये अग्रस्थान देण्यात आले आणि तो प्रथम पूजनीय ठरला. म्हणूनच आपण गणेश चतुर्थी साजरा करतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी 4 शुभ संयोगही जुळून आलेले आहेत. ते कोणते आहेत ते आता आपण पाहूया. पहिला म्हणजे बुधादित्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, शशराज योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आलेला आहे. या काळात गणेश भगवानची पूजा केल्याने आपल्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. अनंत चतुर्दशी कधी आहे ते आता आपण पाहूया. यावर्षी 17 सप्टेंबरला मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून 11वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असेल. तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशीची तिथी दुपारी 11:15 वाजता संपत आली तरीही त्यानंतर देखील विसर्जन करता येईल. यावर्षी गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन कधी आहे ते आता आपण पाहणार आहोत. यावर्षी मंगळवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर रात्री 8:04 कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठ नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे. असे असल्याने 11 सप्टेंबरला बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचे. गुरुवारी 12 सप्टेंबरला रात्री 9:53 गौरी विसर्जन करता येईल. गणेश चतुर्थी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आपण घरी बाप्पांना आणणे आणि भक्तांसाठी मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. ही होती साधी, सोपी आणि सरळ माहिती गणेश चतुर्थी 2024 बद्दल. तुम्ही आपल्या घरी गणपती बाप्पाला आणा, या उत्सवाचा तुम्ही आनंद घ्या. वरील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही गणेश पूजा नक्की करा. गणेशाच्या कृपेने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदो. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.